नमस्कार. शिक्षणाचा सारथी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये गणित विषयातील मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. लक्षपूर्वक वाचा व समजून घ्या. लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करताना सूचना लक्षपूर्वक वाचून उत्तर काढावे. पुढील गोष्टी समजून घ्या. मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना अंकाचा उतरता क्रम लावावा. उदाहरणार्थ 2, 3, 1, 6, 5 या अंकांचा मोठी संख्या तयार करताना उतरता क्रम लावला. 6, 5, 3, 2, 1 या पद्धतीने संख्या तयार झाली 65,321. लहानात लहान संख्या. लहानात लहान संख्या तयार करताना अंकांचा चढता क्रम लावावा. 2, 3, 1, 6, 5 या अंकांचा आपण लहान संख्या तयार करताना चढता क्रम लावू. 1, 2, 3, 5, 6 या पद्धतीने संख्या तयार झाली 12,356. 0 हा अंक आल्यास लहान किंवा मोठी संख्या. उदाहरणार्थ 6, 1, 0, 2, 4 या 5 अंकांपासून मोठी व लहान संख्या तयार करा. आता मोठी संख्या तयार करताना आपण उतरता क्रम लावतो. 6, 4, 2, 1, 0 म्हणजे 64,210 ही संख्या तयार झाली. आणि लहान संख्या तयार करताना आपण चढता क्रम लावतो. मग तुम्ही म्हणाल 0 लहान आहे, पण 0 जर आपण सुरुवातीला घेतला तर ती 4च अंकी संख्या म्हटली जाईल. म्हणून मग त्यानंतरचा जो अंक आहे 1 तो आधी घ्यायचा आणि 0 दुसऱ्या स्थानावर घ्यायचा. मग 1, 0, 2, 4, 6 या पद्धतीने अंक येतील. ती संख्या तयार होईल 10,246. म्हणजेच काय बघा, लहानात लहान संख्या बनविताना 0 हा अंक आल्यास अंकाचा चढता क्रम लावताना 0 हा अंक डावीकडून प्रथम न घेता दुसऱ्या स्थानावर घ्यावा. या उदाहरणामध्ये करून दाखवलं आहे. कमी अंक दिले असता मोठी व लहान संख्या तयार करताना काय कराल? महत्त्वाचे, मोठी संख्या तयार करताना मोठ्या अंकाची प्रथम पुनरावृत्ती करावी व लहान संख्या तयार करताना लहान अंकाची प्रथम पुनरावृत्ती करावी. उदाहरणार्थ 1, 2, 5, 4 हे अंक वापरून मोठ्यात मोठी व लहानात लहान 6 अंकी संख्या तयार करा. आता या ठिकाणी आपल्याला मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करायची आहे. अंक आपल्याला 6 अंकी संख्या तयार करायची आणि अंक 4च दिलेले आहेत. मग आता मोठ्यात मोठी जी 6 अंकी संख्या येईल त्या ठिकाणी आपण सगळ्यात मोठा अंक जो आहे 5 त्याची पुनरावृत्ती करणार. म्हणजे 5, 5, 5, 4, 2, 1 या पद्धतीने ती संख्या होईल 5,55,421. आणि लहानात लहान 6 अंकी संख्या तयार करताना सगळ्यात लहान अंक आहे 1 त्याची पुनरावृत्ती 1, 1, 1, 2, 4, 5 1,11,245 अशी ती संख्या तयार होईल. एक अंक एकदाच वापरून संख्या तयार करताना. उदाहरणार्थ क्रमशः 0 ते 5 पर्यंतचा अंक एकदाच वापरून 6 अंकी मोठी व लहान संख्या तयार करा. आता मोठी 6 अंकी संख्या तयार करताना 5 पासून अंक उतरत्या क्रमाने घेणार. 5, 4, 3, 2, 1, 0 ती संख्या तयार होईल 5,43,210. आता लहानात लहान 6 अंकी संख्या तयार करताना आधी आपण 1 घेणार, कारण 0 घेतला तर मग ती 5च अंकी संख्या म्हटली जाईल. म्हणून 0 हा दुसऱ्या स्थानावर घेतला आणि 1 आधी घेतला. 1, 0, 2, 3, 4, 5 म्हणजेच 1,02,345 अशा पद्धतीने ती संख्या तयार होईल. हे प्रश्न सोडवताना या घटकाअंतर्गत सूचना ज्या दिलेल्या असतात त्या अगदी काळजीपूर्वक वाचायच्या आणि मग प्रश्न सोडवायचे. यावर आधारित काही नमुना प्रश्न अभ्यासूया. प्रश्नांच्या आधी हा एक तक्ता महत्त्वाचा आहे, तो लक्षात घ्या. 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी आणि 6 अंकी यात मोठ्यात मोठी विषम संख्या, मोठ्यात मोठी समसंख्या, लहानात लहान समसंख्या आणि लहानात लहान विषम संख्या हे आपण आधी बघूया. मोठ्यात मोठी विषम संख्या 1 अंकी आहे 9, 2 अंकी 99, 3 अंकी 999, 4 अंकी 9,999, 5 अंकी 99,999 आणि 6 अंकी आहे 9,99,999. आता मोठ्यात मोठी समसंख्या 1 अंकी येईल 8, 2 अंकी 98, 3 अंकी 998, 4 अंकी 9,998, 5 अंकी आहे 99,998 आणि 6 अंकी 9,99,998. आता लहानात लहान समसंख्या 1 अंकी आहे 2, 2 अंकीमध्ये 10, 3 अंकी 100, 4 अंकी 1,000, 5 अंकी 10,000 आणि 6 अंकी येईल 1,00,000. लहानात लहान विषम संख्या 1 अंकी येईल 1, 2 अंकी 11, 3 अंकी 101, 4 अंकी 1,001, 5 अंकी 10,001 आणि 6 अंकी 1,00,001. क्रमशः अंक म्हणजे क्रमाने येणारे अंक. उदाहरणार्थ क्रमशः 1 ते 9 म्हणजेच 1 पासून ते 9 पर्यंतचे सर्व अंक क्रमाने. प्रश्न बघूया. प्रश्न पहिला,
5, 6, 7, 8, 9 हे अंक एकदाच वापरून अशी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा की जिला 8ने निशेष भाग जाईल. आता या ठिकाणी आपल्याला संख्या तयार केल्या, परंतु आपल्याला दुसरी अट काय आहे, 8ने निशेष भाग जाईल. आता इथे पर्याय जे दिलेले आहेत ते बघितले. 8ची कसोटी काय आहे, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करताना तिला 8ने निशेष भाग केला पाहिजे. म्हणजे इथे 8ची कसोटी लक्षात घ्या. ती कसोटी आहे एकक, दशक व शतक यापासून तयार होणाऱ्या संख्येला 8ने निशेष भाग केला पाहिजे. आता इथे पर्याय लिहिलेले आहेत. 79,856 शेवटचे जर 3 अंक घेऊन संख्या तयार केली तर 856. त्याला 8ने भागितलं, पूर्ण भाग जातो, भागाकार येतो 107. दुसरा पर्याय आहे 97,658. आता 658ला 8ने भाग जाणार नाही म्हणून तो पर्याय येत नाही. 97,586 यामध्ये शेवटचे 3 अंक मिळून संख्या तयार होते 586, तिला 8ने निशेष भाग जात नाही. शेवटचा पर्याय आहे 97,856. यामध्ये 856ला पुन्हा 8ने भाग जातो, भागाकार येतो 107. आता पहिला आणि चौथा पर्याय या दोघांनाही भाग जातो. मग आता आपल्याला काय म्हटलेलं आहे की मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या घ्यायची. मग या दोघांमध्ये मोठी आहे 97,856 म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल या ठिकाणी. प्रश्न दुसरा, 85,164 या संख्येमध्ये कोणती संख्या मिळविल्यास 6 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल. आता बघा, आपल्याला माहिती 6 अंकी लहान संख्या काय आहे, 1 लक्ष. मग आपण अशा पद्धतीने काढूया की 85,164 मध्ये किती मिळवले म्हणजे 1 लक्ष येतील. मग अशा वेळी आपण 1 लक्षमधून हे 85,164 वजा करू. उत्तर येतं 14,836. म्हणजेच 14,836 आपल्याला मिळवावे लागतील. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न तिसरा, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे. बघा, सूचना वाचत जायच्या आणि प्रश्न सोडवत जायचं. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या ती आहे 99,999 व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या ती येईल 99. यांची बेरीज, आता यांची बेरीज केली ती आली 1,98,000. पुढे काय म्हटलेलं आहे, यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे. म्हणून मग आता या बेरजेतून 3 अंकी लहानात लहान संख्या आहे 100, ती वजा करू. 1,98,000मधून 100 वजा केले, उत्तर मिळतं 99,998. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. प्रश्न चौथा, 4, 5, 6, 0, 8 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट किती. आता मोठ्यात मोठी संख्या आधी तयार करू. त्यासाठी अंकांचा उतरता क्रम 8, 6, 5, 4, 0, 86,540 ही संख्या तयार होईल. लहानात लहान संख्या, आता लहानात लहान संख्या तयार करताना 0 आधी घेता येणार नाही, त्यामुळे 4 आधी घेणार त्याचा पुढचा अंक आणि मग 0 दुसऱ्या स्थानावर घेणार. 5, 6, 8 हे अंक पुढे येतील म्हणजे ती संख्या 40,568 होईल. दोघांची बेरीज केली ती येते 1,27,108. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, त्यांच्या बेरजेची निमपट म्हणजे 2ने भागायचं. म्हणून 1,27,108 भागिले 2 उत्तर येतं 63,554. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5, 1 ते 9 या क्रमिक अंकांपैकी कोणतेही 6 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या व लहानात लहान समसंख्या यांची बेरीज किती. आता 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करण्यासाठी आपण मोठे अंक घेणार उतरत्या क्रमाने. मग 9 आपण, कारण 1 ते 9चे अंक वापरायचे आहेत म्हणून 9 पासून सुरुवात करूया. 9, 8, 7, 6, 5, 3 म्हणजेच 9,87,653 ही संख्या आपल्याला मिळते. मोठ्यात मोठी विषम संख्या. आता लहानात लहान समसंख्या पाहिजे. मग 6 अंकी लहानात लहान समसंख्या घेण्यासाठी आपण 1 पासूनचे अंक घेणार. 1, 2, 3, 4, 5, 6 1,23,456. आता यांची बेरीज करायची आपल्याला. आपण इथे बेरीज केली, बेरीज केल्यावर उत्तर मिळतं 11,11,109. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 6, 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या व सर्वात मोठी समसंख्या यांची बेरीज किती. 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या आहे 1,01,000 आणि 6 अंकी सर्वात मोठी समसंख्या आहे 9,99,998. दोघांची बेरीज केली तर आपल्याला ती मिळते 10,99,999. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 7, खालीलपैकी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती.
मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या माहिती आपल्याला 9999. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8. क्रमशः 1 ते 6 पर्यंतचे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 6 अंकी संख्येतील दशकस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व सहस्रस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यांचा गुणाकार किती? क्रमशः 1 ते 6 अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या म्हणजे आपण 6 पासूनचे अंक उतरत्या क्रमाने घेणार. 6, 5, 4, 3, 2, 1. 6,54,321. यातला दशकस्थानचा अंक आहे 2. त्याची स्थानिक किंमत येईल 20. सहस्रस्थानचा अंक म्हणजेच हजारस्थानचा अंक तो आहे 4. त्याची स्थानिक किंमत येईल 4,000. दोघांच्या स्थानिक किमतींचा गुणाकार म्हणजे 4,000 गुणिले 20. त्यांचा गुणाकार येतो 80,000. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या अधिक लहानात लहान 4 अंकी संख्या गुणिले लहानात लहान 2 अंकी संख्या. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या आहे 9,999 अधिक लहानात लहान 4 अंकी संख्या आहे 1,000 गुणिले लहानात लहान 2 अंकी संख्या आहे 10. मांडणी केली. पदावलीच्या नियमानुसार आपण आधी गुणाकाराची क्रिया करणार. 1,000 गुणिले 10 मग 9,999 अधिक हा गुणाकार आला 10,000. दोघांची बेरीज केली 19,999. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 10. 1, 2, 3 हे अंक वापरून तयार होणारी 6 अंकी सर्वात मोठी संख्या व 6 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 1, 2, 3 हे 3 अंक दिलेले आहेत व 6 अंकी संख्या तयार करायची आहे. अशावेळी एका अंकाची पुनरावृत्ती करावी लागते. मोठी संख्या तयार करताना मोठ्या अंकाची पुनरावृत्ती होईल. मग 3, 2, 1 या पद्धतीने अंक येतील. मग 3ची पुनरावृत्ती होईल इथे 3, 3, 3, 3, 2, 1 या पद्धतीने येईल 3,33,321. आणि 6 अंकी सर्वात लहान संख्या तयार करताना एकाची पुनरावृत्ती होईल 1,11,123 अशी ही संख्या मिळते. आणि दोघांमधला जर फरक काढला तर तो आपल्याला 2,22,198 मिळेल. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 11. 1, 0, 7, 4, 3, 5, 9, 8 यातील 5 अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व 5 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज ही 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? आता या ठिकाणी सगळ्यात 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करू. त्यासाठी मोठे अंक वापरू. 9, 8, 7, 5, 4 98,754 ही संख्या मिळते. अंक यातलेच घ्यायचे आहेत. फक्त मोठ्यात मोठी संख्या तयार करताना मोठे अंक घ्यायचे. आता लहानात लहान संख्या तयार करताना लहान अंक घेऊ. 1 घेतला आणि मग 0 घेतला. मग 3, 4, 5 10,345. आता दोघांची बेरीज केली तर ती मिळते आपल्याला 1,09,099. आपल्याला माहिती आहे की 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 9,99,999. आता कितीने कमी किंवा जास्त हे काढण्यासाठी आपल्याला ह्या 9,99,999 मधून ही बेरीज वजावी करावी लागेल. 1,09,099 ती जर आपण याच्यातून वजा केली तर आपल्याला 8,90,900 ही संख्या मिळते. म्हणजेच 8,90,900ने कमी आहे. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने या घटकावरील नमुना प्रश्नांचा आपण अभ्यास केलेला आहे. नक्कीच तुम्हाला समजलं असेल. धन्यवाद.